हॅलो फ्रेंड्स, मी आरती तुमचं स्वागत करत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर माझा हा व्हिडिओ आहे शनिवारचा, कारण शनिवारीच आमच्याकडे काहीतरी स्पेशल बनतं, कारण मुलांना स्कूलमध्ये हाफ डे असतो आणि मुलं लवकर घरी येतात, त्यामुळे असं काही वेगळं बनवलं की त्यानंतर मुलांना खायलाही व्यवस्थित मिळतं। तर आम्ही शनिवारी इडलीचा बेत केला होता। इडली म्हटलं की आम्हाला त्याच्यासोबत मुलांना खोबऱ्याची चटणी, बटाट्याची पिवळी भाजी आणि डोसे पण लागतात। तर मी इडली बनवली होती आणि त्याचं प्रमाण ह्या आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आपला व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघा, तरच तुम्हाला व्यवस्थित माप वगैरे कळेल। तर मी इथं 3 ग्लास रेशनिंगचे तांदूळ घेतले होते। 3:1 असं प्रमाण घ्यायचं आहे। जर वाटीने घ्यायचं असेल तर 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ असं प्रमाण घेतलं तरीच हरकत नाही, कारण आम्हाला जास्त करायची होती त्याच्यामुळे मी जास्त प्रमाण घेतलं होतं। तर 3 ग्लास तांदूळ घेतल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत 2-3 पाण्याने, कारण रेशनच्या तांदळामध्ये भरपूर घाण असते। ते मी स्वच्छ नीट करून घेतलेले आहेत आधी आणि नंतर 2-3 पाण्याने धुतले होते। आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी असं टाकायचं आहे, कारण चांगले भिजले गेले पाहिजेत। आणि नंतर आपल्याला डाळ पण चांगली धुवून घ्यायची आहे। डाळ खूप जास्त धुवायची नाही, कारण आपल्याला ती जर डाळ धुतली तर त्यामध्ये जे पाणी असतं त्यानेच फर्मेंट आपलं पीठ चांगलं होतं, त्यामुळे डाळ शक्यतो 2च पाण्याने धुवायची आहे। डाळ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी शाबूचे तांदूळ पण टाकलेले आहेत मी इथे। शाबूचे तांदूळ याच्यासाठी की आपल्या इडलीला कलर चांगला येतो आणि इडल्या आपल्या पांढऱ्या शुभ्र होतात। आणि त्यानंतर मी 1 चमचा मेथी दाणा पण घातलेला आहे। मेथी दाण्याने पीठ चांगलं फर्मेंट होतं। इथे बघा आपले तांदूळ आणि डाळ चांगलं व्यवस्थित भिजलेलं आहे। मी इथे 8 ते 10 तास भिजत घातलं होतं। 8 ते तास भिजत घातल्यानंतर संध्याकाळी मी इथे तांदूळ वाटून घेणार आहे। तांदूळ जास्त बारीक करायचे नाही, तांदूळ जरा रवाळच वाटायचे आहेत, त्यामुळे इडली आपली खुसखुशीत होते। तर तांदूळ वाटून झाल्यानंतर आपल्याला डाळ वाटायची। डाळ मात्र आपल्याला एकदम बारीक वाटायची, त्याची पेस्ट चांगली बारीक करून घ्यायची आहे। डाळ वाटली की आपल्याला इथे अजून एक पदार्थ घालायचा आहे पिठामध्ये, तो म्हणजे पोहे। आणि पोहे आपल्याला 1 वाटी घेतले तरी चालेल एवढ्या प्रमाणासाठी, कारण पोह्यांनी इडली खूप मऊ होते। आणि पोहेही आपल्याला चांगले धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ, 2-3 पाण्याने धुवून घेतले की ते आपल्याला पोह्यांना भिजायला इतका काही वेळ लागत नाही, त्यामुळे पोहे आपल्याला अगदी वाटण्याच्या, आपण जेव्हा डाळ आणि तांदूळ वाटू तेव्हाच भिजत घालायचे आहेत। अगदी सकाळीच घालायला पाहिजे असं काही नाही, कारण पोह्यांना अजिबात वेळ लागत नाही भिजायला। पोहे वाटून झाले की आपल्याला ते त्या पिठामध्ये काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर 1 चमचा मी ते सोडा घातलेला आहे, म्हणजे एकदम छोटा मसाल्यातल्या डब्यातला असतो तसा 1 चमचा, छोटा चमचा घातलेला आहे। आणि आपण डायरेक्ट सोडा मिक्स करायचा नाही, त्यामध्ये 1 चमचाभर पाणी ओतून एक ॲक्टिवेट होतो सोडा आपला, मग नंतर तो मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथं मी चमच्याने न हलवता हातानेच हलवलेला आहे, कारण त्यामध्ये जी एअर असते पिठामध्ये ती बाहेर निघते आणि पीठ आपलं चांगलं फुगतं। तर माझं पीठ खूप फुगलेलं, अगदी त्या टोपाच्या बाहेर ओतू गेलेलं, म्हणून मी दुसऱ्या टोपामध्ये काढून घेतलं होतं। पीठ बाजूला ठेवून घेते। नंतर मी इथे खोबऱ्याच्या चटणीची तयारी करत आहे। त्यासाठी मी ते नारळ फोडून घेतला होता व तो कापून घेतलेला आहे। त्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं आणि अगदी 2 लसणाच्या पाकळ्या घालून आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, कारण आम्हाला पांढरी शुभ्र चटणी आवडत नाही, तर हिरवी चटणी लागते, त्याच्यामुळे मी ते कोथिंबीरही वाटणात घेतली होती। आणि थोडंसं चवीपुरतं मीठही आपल्याला त्या वाटणातच घ्यायचं आहे। वाटण चांगलं बारीक वाटून घेतल्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये राई तडतडू दिली आहे। त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे। हळद या कारणासाठी, कारण चटणीला नंतर हिरवट असा कलर येतो आणि आमच्या घरात हिरवी कलरची चटणी मुलांना आवडते, त्यामुळे मी ते चटणीमध्ये हळदही टाकलेली आहे। नंतर मला बटाट्याची पिवळी भाजी पण बनवायची होती, कारण मुलांना डोसे खायचे होते आणि डोसा म्हटला की बटाट्याची पिवळी भाजी पाहिजेच पाहिजे। तर मुलं स्कूलमध्ये टिफिनला मसाला डोसा पण नेतात, त्यामुळे बटाट्याची पिवळी भाजी बनवली की मला ती चांगली परवडते। त्यानंतर मी इथे बटाट्याची पिवळी भाजी करणारच होते, परंतु असं लक्षात आलं की तोपर्यंत आपल्या इडल्याही चांगल्या वाफवून होतील, त्यामुळे ती बाजूला ठेवून मी आधी इडल्या करायला घेतलेल्या आहेत। इडल्या करण्यासाठी मी इडली पात्र घेतलेलं आहे आणि त्याच्या ज्या थाळ्या असतात त्यांना चांगलं तेल ग्रीस करून घेतलेलं आहे, त्यामुळे आपली इडली काही त्या इडली पात्राला चिटकत नाही इडल्यांच्या थाळ्यांना।
आणि इडलीचं पीठ ओतून झाल्यानंतर अशा खाली टॅप करायच्यात, म्हणजे त्यामध्ये जी थोडीफार एअर असते तर ती निघून जाते. आणि इथं बघा, जे इडली पात्राच्या थाळ्या असतात त्यांना जे होल असतात ते खालच्या भांड्याच्या इडलीवर आले पाहिजेत, म्हणजे आपली ती खालची इडली सुद्धा चांगली फुगून वरती येते आणि अशी निब्बर होत नाही, चांगली खुसखुशीत होते. तर मी एकीकडे इडलीचा कुकर लावून दिलेला आहे आणि त्याच्यावर वाफ जाऊ नये म्हणून वरवंटा ठेवलेला आहे जड. तर मी इकडे बटाट्याची पिवळी भाजी करून घेणार होते. त्यासाठी एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. त्यामध्ये जिरे आणि मोहरी तडतडू दिली आहे चांगली. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. हे बघा, मी इथे कढीपत्ता आणि हिरवी मिरची थोडा टेचलेला लसूण पण टाकला होता, कारण चव चांगली येते. मी तर हिरवी मिरची वाटून घेतली नाही, कारण मुलांना जास्त तिखट आवडत नाही. तर मिरची दिसली का मुलं काढू शकतात, म्हणून मी इथे मिरच्या कापूनच टाकल्या होत्या. तर आपलं हे हिरवी मिरची ते परतून झाल्यानंतर आपल्याला इथे कांदा घालून घ्यायचा आहे. आणि मी इथे उभे 4 कांदे चिरले होते, बारीक मीडियम साईजचे होते. परंतु कांदा टाकायला अजिबात कंजूसी करायची नाही, कारण बटाट्याच्या पिवळ्या भाजीमध्ये जेवढा कांदा असेल तेवढी भाजी छान अशी ओलसर होते आणि खूप छानही लागते ती. तर इथं कांदा लवकर शिजण्यासाठी मी थोडंसं चिमूटभर मीठ घातलं होतं, कारण त्यामुळे कांदा लवकर शिजतो. आणि त्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे, चांगला लालसर. तोही चांगला शिजू द्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये मी हळद घातलेली आहे. आणि त्यानंतर आपण इथे 5-6 बटाटे उकडून घेतले होते, ते कापून घेतले होते, तेही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर माझी बटाट्याची पिवळी भाजी इतकी छान झाली होती की मुलांना तर खूप आवडली. मी अशाच पद्धतीने करत असते, कारण आपल्या घरात लहान मुलं आहेत तर तिखट जास्त चालत नाही, त्यामुळे मी इथे मुलांच्या सोयीनुसारच बनवत असते. त्यानंतर आपण थोडंसं आधी मीठ घालून घेतलं होतं, तर आपल्याला अजून 1 चमचाभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाजी चांगली वाफवून घ्यायची आहे झाकण ठेवून. तर मी भाजी चांगली वाफवून घेतल्यानंतर त्यावर कोथिंबीर पण टाकली होती. तर भाजीला कलर पण बघा तुम्ही किती छान आलेला आहे, अगदी हॉटेलमध्ये मिळते अशी भाजी झाली होती. खूप अप्रतिम चव झाली होती त्याची. मुलांना तर आवडली होती, पण मलाही खूप आवडली होती भाजी. तर इथे आपली भाजी झालेली आहे आणि इडल्याही तोपर्यंत वाफवून झालेल्या आहेत. इडल्या पण खूप खुसखुशीत झाल्या होत्या. तर माझ्या छोट्या मुलाला जास्त इडली आवडत नाही, त्याला डोसे आवडतात, तर मी डोसेही बनवले होते. तर फ्रेंड्स, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.